नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत. 2 महिन्यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जे विधानसभा निवडणूक झाली त्यात काँग्रेसची पुरती धूळधाण उडाली आणि आज देशाच्या राजधानीमध्ये काँग्रेसचं पानिपत झालंय. तर यामागे आपण भाजप का जिंकली, कशी जिंकली आणि आपचा कसा पराभव झाला याबाबत आपण हिंदुस्तान पोस्टच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये विश्लेषण केलेलं आहे. आज आपण चर्चा करणार आहोत काँग्रेस का हरली आणि त्याची कारणं काय. तर याबाबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत महाराष्ट्र भाजप प्रदेश प्रवक्ते अतुल शहा. नमस्कार अतुलजी. नमस्कार साहेब. मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. म्हणजे भाजप जिंकली दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये. भाजपचं एक मोठं यश आलंय, भाजपला मोठं यश मिळालं. तर त्या मागचे कारण तर आपण त्याची कारण मीमांसा झालेली आहे. तर काँग्रेस का हरली यामागे तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसचं काय, कुठे कमी पडली काँग्रेस? सुरुवातच करायची तर आज सकाळचीच गोष्ट आहे. सकाळी 11 वाजता मी टीव्ही पाहत होतो. त्यावेळी प्रियांकाला कोणीतरी तिथे प्रश्न विचारला दिल्लीमध्ये एका पत्रकारांनी. तर तिचं म्हणणं काय होतं, आय स्टील नॉट सीन, मी अजून पाहिलं नाही. असे ज्या दिवशी निकाल येणार असतात त्यावेळी 6 वाजल्यापासून अख्खी देशाची जनता टीव्हीवर असते, न्यूज चॅनल असतात आणि एक प्रमुख पक्षाची नेत्री प्रियंका म्हणते मला काही माहीतच नाही अजून काय चाललंय. 11 वाजता ते ट्रेंड आले होते. दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हणजे अगदी काल संजय राऊत एका बाजूला बसलेत, राहुलजींच्या एका बाजूला सुप्रिया सुळे बसलेत. परवापर्यंत संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी सांगितलं होतं की आम्ही तर केजरीवाल बरोबर आहोत, काँग्रेस नकोय. आणि त्या तिथे पण ते बसले. म्हणजे राहुलजींची दिशा काय, काँग्रेसची दिशा काय? त्या लोकांना संजय राऊतनी जे सांगितलं 39 लाख लोकची नावं ऍड केली आहेत आणि आता इथे वोटिंग केलं आणि ते बिहारला जातील, ते पोपटासारखे तिथे बोलू लागले. कारण बेसिकली काय झालंय, बिकॉज राहुल गांधी हे फुगे भरलेला फुगा आहे आणि त्याला फुगा भरवतात तेवढं तो वर गॅस करतो, मग तो खाली येऊन जमिनीवर पडतो. अशाने राजकारण याला म्हणत नाहीत. बीजेपी जशी महाराष्ट्रामध्ये, जसा आमची लोकसभेच्या वेळी आमची हार झाली, दारुण पराभव झाला, वी विल ऑल अवेकंड. म्हणजे आम्ही जागे झालो. राईट फ्रॉम अवर गल्ली कार्यकर्ता ते वरपर्यंतचे कार्यकर्ते कामाला लागले. कॉम्प्लेसन्सीला जागाच नाहीये पॉलिटिक्समध्ये. हे तर डायनेस्ट आहेत. हे डायनेस्ट असंच होणार. जे दुसरे त्यांना सांगतात त्याप्रमाणे भाषणं करतात आणि त्याप्रमाणे त्यांची राजनीती करतात. जर का वाईज राहिले असते आणि त्यांनी केजरीवाल बरोबरच युती केली असती तर आज परिणाम वेगळे आले असते. बट काँग्रेसला, आम्हाला तर बरंच आहे की काँग्रेस त्यांचं म्हणजे काय लिडरशिप आहे मला तर काय माहित नाही, त्यांचं काय संघटन आहे. एव्हरी वॉक ऑफ काँग्रेस इज वर्किंग हॅज फेल्ड टोटली. म्हणजे काँग्रेस बरोबर न गेल्यामुळे काँग्रेस आणि आप यांची युती न झाल्यामुळे, इंडिया आघाडी एकत्र न लढल्यामुळे कदाचित हा काँग्रेसचा पराभव झाला असं म्हणता येईल का? हो, आमचा फायदाच आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे काँग्रेसचे ऍडवायझर कोण आहे, काय आहे, आणि काँग्रेसची क्रेडिबिलिटी ऑपोजिशन मध्ये राहिलेली नाहीये. फक्त LOP झालेत म्हणून त्यांना सगळं समजतं असं राहुल त्या भ्रमात आहे. आणि कसं देशात काय चाललंय काय नाही चाललंय त्याचा अजिबात कोण विचार करत नाही. राहुलला जे वाटतं तो बोलतो, ज्याला ते जे ऍडवाइज करतात त्याला वाटलं. काल संजय राऊतांची ऍडवाइस ऐकून तर मला खरोखर नवल वाटलं की हे कसलं इमॅच्युअर लिडरशिप आहे. लोकसभेच्या आपल्या विधानसभेच्या वेळी EVM वर दोषारोपण केलं. असं काही ना काही कारण पाहिजेत म्हणून संजय राऊतनी राहुल गांधीला बोलायला लावलं, पण त्याची फजियत झाली हो. म्हणून काँग्रेसला दे हॅव टू डू अ रिथिंकिंग. आणि जसं मी म्हणतो डायनेस्ट पार्टी चालत नाही. काँग्रेसमध्ये असंख्य नेते आहेत, अख्ख्या देशामध्ये काँग्रेसला फॉलोईंग आहेत. जर का याच पद्धतीने जर का काँग्रेसचं काम चाललं तर पुढे कधीच काँग्रेसला कुठलं यश मिळणार नाही असं मला वाटतंय.
हा, मग मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होतो की तुम्हाला वाटतं का की राहुल गांधी यांचं जे नेतृत्व आहे ते बदललं पाहिजे? राहुल गांधी थेट काँग्रेसचे अध्यक्ष नसले तरी एक हायकमांडची भूमिका असते त्यांची. नाही नाही, हायकमांड म्हणजे डॉमिनेटिंग फॅक्टर आहे ते. ही इज राईट और रॉंग कोणी प्रश्नच करू शकत नाहीये. इफ द काँग्रेस रिअली वॉन्ट्स टू रिमेन प्रेझेंट इन द पॉलिटी ऑफ इंडिया, त्या लोकांनी बदल करावेच लागणार. आणि बदल केला नाही तर जसं मी मगाशी म्हटलो, दे विल स्टील हॅव मोर डिफीट आणि बॅकफूट. एक ती कुठली यात्रा ती मोहब्बत की यात्रा ते केल्याने त्यांना असं वाटतं अख्खं जग जिंकून गेलं. तर दॅट 4-5 days यू कॅन गेट पब्लिसिटी आणि लोक जुडतात. पण ओव्हरऑल त्या लोकांना स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे, नाही तर काँग्रेस हे त्याचं स्थान राहणार नाही असं मला वाटतंय. एक शेवटचा प्रश्न, थेट प्रश्न विचारतो की राहुल गांधी यांचं नेतृत्व बदलायला पाहिजे तर गांधी फॅमिली व्यतिरिक्त जो नेता असेल त्याने सूत्र हाती घ्यावी की राहुल गांधी यांची बहीण प्रियांका हिच्या हातात नाही नाही, आय काही थिंक सर? मला कळलं तुमचा प्रश्न. प्रियंका आणि राहुल आर द सेम साइड ऑफ ते कॉइन मध्ये, दोन्ही बाजूला सेम आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला वाटायचं, पण आता ज्या पद्धतीने प्रियंकाचं स्टेटमेंट, प्रियंकाचं लेथार्जी मी तर म्हणीन, आज सकाळची जो इन्सिडेंट आहे मी पण शॉक झालो. अहो, आमच्या घरात सकाळी 6 वाजता उठून टीव्हीवर बसलो होतो आणि तुम्ही पॉलिटिकल एवढे मोठे देशाचे नेते आणि 11 वाजेपर्यंत काय चाललंय देशामध्ये ते तुम्हाला जर का माहिती नसेल तर खरोखर हे तुम्ही राजनीती करता की तुमचं जे घराणं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे, कोणीच काढू शकत नाही. तर त्यांना लक्ष, त्यांना जे आहे ते बेस्ट विशेस टू दॅम. बट इफ द काँग्रेस रिअली वॉन्ट की आपल्या देशामध्ये ठसा उमटवायला पाहिजे आणि आणि आता ते दुत्कारतील, जसं हरियाणामध्ये झालं, बाकीच्या स्टेटमध्ये पण काँग्रेसची काही व्हॅल्यू राहणार नाही. बंगालमध्ये तर झालंच झालंय, उत्तर प्रदेशमध्ये थोड्या सीट झाल्या, पण पुढच्या प्रत्येक बिहारमध्येच बघा आता तेजस्वी आणि लालू कसं, कारण ते केजरीवाल बरोबर होते. आणि आता काँग्रेस विल हॅव टू लिटरली बॅग फॉर सीट इन दिस स्टेट. ह्याच्यापेक्षा काँग्रेसनी आपलं रिव्हॅम्प केलं पाहिजे. त्यांचा संघटनेमध्ये आमूलाग्र बदल केल्याशिवाय ते होणार नाही. राहुल, सोनिया आणि प्रियांका कॅनॉट लीड द काँग्रेस पार्टी एनिवेअर. 15 वर्ष 20 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती आणि त्यावेळी ते आले, सगळं झालं. पण आता द इंडियन पॉलिटिक्स हॅज चेंज, द माइंड ऑफ द पीपल हॅव चेंज, द वोटर्स हॅव चेंज. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, म्हणजे गावात पण प्रत्येक माणसाला माहिती आहे काय खरं आहे काय खोटं आहे. आणि केजरीवालनी ते बघितलं ना, केजरीवालना वाटलं की आपण फ्रीबीज देऊन जिंकून जाऊ, पण त्याच्याबरोबर तुमची क्रेडिबिलिटी किती महत्वाची असते ते लोकांनी बघितलं. आणि म्हणून हे देशामध्ये जो परिवर्तन झालंय त्याचं जर का त्यांनी काँग्रेसचा नाही घेतला तर या काँग्रेसचं काय पुढे भविष्य नाही. थोडक्यात अतुलजींचं म्हणणं आहे की राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर म्हणजे काँग्रेस पक्ष आणखी वाढवायचा असेल तर काँग्रेसला गांधी परिवारा व्यतिरिक्त नवीन कोणतरी नेता लागेल. धन्यवाद अतुलजी, आपण आमच्याशी बातचीत केलीत. नमस्कार. थँक्यू सुजितजी, आपण आपल्या पोस्टवर मला बोलवलं. आय एम व्हेरी हॅपी